तो गाइस हम हो रहे रेडी। किधर जाना है अपने को? हमें जाना है आज महिषमाल को। तो गाइस ये हो रही हमारी पैकिंग। ये हमने सारा सामान इस बोरे में भर लिया है खाने पीने का। इतना सारा लेकर भी और दादा ने चिवड़ा डाल दिया है। 5 किलो जेवण तिघांसाठी। ते बघ ते अजून बांधतेच आहे पुढे। अजून काय राहिलं मॅडम? दीदी देखो गाइस कुछ खाने का सामान लेने गई है। हिने एवढं खायला घेतलंय है ना। आता परत बघा हे काय घ्यायला गेली, समोसे घ्यायला गेली। समोसे कशासाठी घ्यायला गेली ते मी तुम्हाला नंतर सांगतो, तुम्हाला दिसून जाईल। बघा गाईज आम्ही किती सारं खायला गोळा केलंय हे तुम्हाला लवकरच कळेल की आम्ही एवढं सगळं काबर घेऊन जातोय खाण्यासाठी। हे एवढं तर एवढंच आहे आणि अजून मागे डिक्कीमध्ये खूप सारं सामान आहे गाईज। झाल्यावर आम्ही सांगतो तुम्हाला की त्यातलं काही उरतं का म्हणून। हो गाईज बघून घ्या, आम्ही तिघच आहे आणि हे काहीच घरी उरून येणार नाहीये। ढग आहेत बघ ना, काळे काळे, तिकडे खूप पाऊस असणार आहे। यस गाईज परफेक्ट टाइम आहे तिकडे जाण्यासाठी। घमघमाट सुटलाय समोसा। समोस्यांचं तर काय सांगितलंय। गाईज अगोदर डेंजर भूक लागली त्यात आम्ही गरम गरम समोसे गाडीत घेतले। ऍक्च्युली 7लाच एक आम्हाला मेकअप होता, 2 मेकअप होते आणि 7 ते 8:30 पर्यंत 1.5 तासात आम्ही ते कम्प्लीट केले। त्याच्यामुळे प्रचंड भूक लागलेली आहे, खूप सकाळी लवकर उठलेलो आहे आणि आता 10-10:30 वाजलेत आणि काहीच खाल्लेलं नाहीये, त्याच्यामुळे खूप भूक लागलेली आहे। यस गाईज समोसा समोसा तुला खाऊ का? हो हो खाऊ शकता। समोस्यांचं छान वाटत। पोहोचू की नाही तुला? तिथपर्यंत पोहोचतो की नाही काय माहिती समोसा। मित्रांनो तुम्ही सस्पेन्स मध्ये राहा, आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो तिथपर्यंत समोसा पोहोचतो की नाही। हो गाईज यांचं तर माहित नाही गाईज, समोसे माझ्या जवळ आहे। समोसा तुझ्या जवळ आहे। यस आणि मला खरंच खूप खतरनाक भूक लागली है। जुड़े रहिए हमारे व्लॉग में। गाइस वो देखो आगे कितने अच्छे अच्छे पहाड़ है, किती छान व्ह्यू आहे बघ ना। किती छान व्ह्यू है बघ मी यार। दाखवते। आणि हे सगळं आमच्या घराच्या 10 मिनिटं अंतरावर 10 मिनिटं अंतरावर आहे घराच्या, फक्त घराच्या हो. 10 मिनिटं अंतरावर। इतकं सुंदर व्ह्यू। संभाजीनगर पासून सगळं जवळ आहे। एल्लोरा केव्ज आहेत, अजिंठा लेणी आहे, त्याच्यानंतर कृष्णेश्वर आहे, देवगिरी किल्ला आहे। आमच्या संभाजीनगर सारखं शहर नाही। येस एक्झॅक्टली। पहाडांच्या मध्येच बसलेलं आहे। भद्रा मारुती आहे, किती चांगले चांगले देवस्थान आहेत। कृष्णेश्वर आहे, त्यानंतर तुमचं वेरूळ लेणी आहे, भद्रा मारुती आहे जे की पावन देवस्थान आहे, त्यानंतर तुमचं बीबी का मकबरा आहे, त्यानंतर आमच्याकडे पानचक्की आहे, परत एवढी हे मोठी असे युनिव्हर्सिटी आहे। एवढी मोठी युनिव्हर्सिटी, परत हे असे नजारे आहेत। परत इथल्या जेन्झीजनी एवढे स्पॉट शोधून काढलेले आहेत हो. आपल्या संभाजीनगरच्या की म्हणजे एक से एक पाहता क्षणी माणूस त्यामध्ये हे होऊन जाईल, म्हणजे की त्याला खूप आवडेल असे देवगिरी जागा किल्ला तर आहे। खूप पाहण्यासारखा आहे। देवगिरी किल्ला तर बापरे, माणूस हरवून जातो त्यामध्ये, त्याच्या लुक्स मध्ये। इतका सुंदर आहे, खूपच मस्त आहे। हो. तुम्ही कुठे बाहेर शहरातून येणार असेल तर आम्ही तुम्हाला होस्ट पण करू शकतो, जर Yes. तुम्हाला संभाजीनगर बघायला यायचं असेल तर। येस,
आमच्याकडे आमची पसंती आहे, तुम्हाला या पसंतीमध्ये बसवू आम्ही. गाइस आगे देखो देवगिरी किला है, मैं आपको उसका पास से व्यू दिखाती हूँ. तर गाइस हे बघा देवगिरी किल्ला, किती छान असा व्ह्यू आहे. आणि हे बघा लोकांची गर्दी बघा गाइस, हा व्ह्यू पॉइंट आहे. कसला छान नजारा आहे हे बघा guys. हो तो गाइस इधर देखो, हम आपको क्या दिखाने जा रहे हैं. हे बघा ही उलटाबाजूला येताना लागणारी व्हॅली आहे आणि इथे हे सगळे फार्म हाऊस आहे, सगळे रिसॉर्ट्स आहेत. इथे तुम्ही सगळे लोक विकेंडला इथे टाइम स्पेंड करायला येतात. आणि इथे इथे तलाव पण आहे बघा. वाव हे कसलं रिसॉर्ट खूप छान आहे, भारी. खूप मस्त रिसॉर्ट आम्ही आहे. लहानपणी ना आणि आमचे तो पप्पा आम्हाला जेव्हा बर्थडे सेलिब्रेट करायचा असं ना या रिसॉर्ट मध्ये आणायचे माहिती हो आहे का? आणि आम्ही ते- खूप सारे बर्थडे या रिसॉर्ट मध्ये आम्ही सेलिब्रेट त्या रेस्टॉरंट मध्ये पण गेलेलो. माझ्या पप्पांना खूप आवडतं ते ते हा तो लेक तिथे व्ह्यू हा लेक व्ह्यू, इतकं सुंदर पिझ्झा खाल्ला रेस्टॉरंट होता आहे ना. आम्ही तिथे, खूप पिझ्झा खूप. कॅफे टाईप होतं तिथे. हा स्पॉट आपण बघितला. आता आम्ही- आपण आपल्या मेन स्पॉट वर जाऊया. तो पण आम्ही शोधून काढलाय. ऍक्च्युली बालाजी मंदिर फेमस स्पॉट आहे आणि त्याच्या जवळच तो स्पॉट आहे की जिथे तुम्ही म्हणजे व्हॅली तुम्हाला डायरेक्ट तुम्ही बघू शकता. कुठलेच तिथे रोकटोक नाही, काहीच नाही. आपण आणि जाऊया, तुम्ही इतकं बघा. पीसफुल असं मंदिर आहे ना, तिथे गेलं की अशी वेगळीच वाईब्स येते. आम्ही लग्नाच्या आधी पण जायचो आणि असं छान शांत फील होतं आणि खूप वेगळी वाईब येते तिथे. आणि त्याच्या जवळच तो असा एक खूप छान पॉइंट आहे, म्हणजे हिल स्टेशन टाईप असं. तिथे आपल्याला बसता येतं म्हणजे जेवायला वगैरे बसता येतं. ये तुम्हाला जर बसण्याच्या जागा माहिती करायच्या असतील आणि त्यावर आम्ही ब्लॉग बनवावा का असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आम्ही त्या पण जागा तुम्हाला दाखवूया. बसण्याच्या म्हणजे जेवायला वगैरे असं मेन्शन करते, वेगळं समज. बसण्याच्या जागा म्हणजे बसण्याच्या जागा असं नाही. बसण्याच्या जागा नाही. गाइस गाडी जाते का? बाहेर नजारा बघा गाइस, किती सुंदर क्लाउड्स है. कहाँ पे पहुंच गए हैं? मैस मार के जो पॉइंट था उधर पहुंच गए हैं. पोहोचलो आम्ही पोहोचलो. हे बघ, गाइस व्यू बघा गाइस, हे बघ. कसलं भारी आहे. समोर पण तिथं बघू राहणार नाही ना रे ह्याच्यावर जर ठेवलं तर. वाह. तो गाइस यहाँ पर हमारा फूड चैलेंज हो गया है और ये हमारी दीदी सारा सामान इकट्ठा कर रही है और खा भी रही है. अब हम जाएंगे उस पॉइंट पर, उधर बैठकर हम खाना वाना खाएंगे और आपको और हमारा व्यू दिखाते रहेंगे. बने रहिए हमारे व्लॉग में. गाइस तुम्ही फक्त व्यू बघा गाइस, किती सुंदर आहे. वाव, जस्ट लुकिंग वाव. तो गाइस इस तरह हमारी ट्रिप सक्सेसफुल हो गई है और अब हम जा रहे हैं उस टेंपल की तरफ. आप देख सकते हैं, आपको टेंपल दिख रहा है. अब हम उस टेंपल की तरफ जा रहे हैं. इधर हमने खाना वाना खा लिया है. जो जो सामान लाए थे गाइस वो सब हमने सफा चट कर दिया है. और देखो वो कुछ लड़के उधर स्टंट दिखा रहे हैं गाइस. फ्री का शो है. एक गिर गया है गाइस, एक की विकेट गिर गई गाइस. ये देखो
ये गाइज स्टंटबाजी कर रहे गाइज ये लोंडे इधर। तो गाइज हम जा रहे हैं अभी इस टेंपल में। आपको मैं उसका पास से व्यू दिखाती हूँ, चलो। महेश बालाजी प्रतिष्ठान मंदिर आहे महेश महाचं, खूप छान आहे. देखो गाइस ये बालाजी मंदिर है, कितना सुंदर दिख रहा है गाइस। कोपऱ्यातून दाखव तिकडे सगळं मंदिर आहे, तिकडून दाखवावं लागेल. तो गाइस हम ऐसे गप्पे लड़ाते लड़ाते अब घर पहुंच रहे हैं गाइस। अब घर जाकर हमें फिर से एक प्री ब्राइडल करना है। एक क्लाइंट है, उसका सब बैग्स सब चीजें करना है। यस गाइस, हम जब घर से निकले थे तब भी एक मेकअप करके गए थे, और अब घर पर आ गए तो एक वेटिंग पर है गाइस। चलो तो फाइनली हमारी ट्रिप अच्छे से सक्सेसफुल हो गई है। तो गाइस देखो हम घर पहुंच गए। ये हमारा झोला हम फिर से लेकर आए, विमल का झोला है गाइस, देख लो। झोले में सब कचरा भरा हुआ है, देखो गाइस। हाँ गाइस, उसमें खाने की चीजें एक भी नहीं मिलेंगी आपको, क्योंकि वो सब हमने सफाचट कर दिया है। तो बाय बाय गाइस, आज का ये व्लॉग यही खत्म होता है। हम घर पहुंच गए हैं, बाय।